नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि तुम्ही बघताय खूप सुंदर असा फुटलेला बाग आणि फळांची संख्या भरपूर आहे, फळं लागलेले आहे. कोळीचा स्प्रे इथे झालेला आहे. जवळपास सर्व इथे ट्रीटमेंट एकदम योग्य चालली आहे. फक्त आणि फक्त एकच अडचण आहे, ही गवताची. आता हे बघा, असं यावर्षी पावसाने अतिपावसाने असं सगळं डिस्टर्ब करून टाकलं आहे बागांना की फळं बांधणीचा वेळ येऊन गेला, पण जमीन सुकाना. त्यामुळे इथे काकऱ्या रोटा मारता नाही आला आणि फळं नाही बांधले, बांबू बांधले नाही इथे, तर फांद्या तुटाची गडबड. अशा सगळ्या गोष्टीमुळं पहिला निर्णय घेण्यात आला की इथे फळं बांधून घ्यायचे, जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये. आता हे असं बांधल्यानंतर इथे ट्रॅक्टर चालणं कठीण आहे. तर आता इथे ट्रॅक्टर चालणं कठीण आहे. हे गवत कसं कंट्रोल करायचं, ह्या सर्व गोष्टी. तणनाशक आपल्याला मारायचं नाही आहे, जे की मी आता सांगितलं आहे. आधी मी सांगत होतो तणनाशक मारा, पण आता वेळ गेलेली आहे. आता इथून पुढं तणनाशक मारायचं नाही आपल्याला. तर या गवताला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. शेतकरी बांधवांना लक्ष द्या, याला आपल्याला कसं कंट्रोल करावं लागेल हे कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही अनुभव असतील ते सांगा. बाकी याला जे गवत कसं आपण कंट्रोल करणार आहे हे मी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगेलच, पण तुमची काही आयडिया येऊ द्या, जेणेकरून तुमच्याही डोक्यातल्या कल्पना आपल्याला माहीत पडेल आणि त्याचा फायदा किती होतो आहे हेही आपल्याला माहीत पडेल. आणि हे हरळीसाठी काय करायचं, हे सर्व या गोष्टीवर आपण चर्चा करूया. तर चला पटापट कमेंट करून सांगा की आता इथे काय करता येईल गवत कंट्रोल करायला. धन्यवाद.